हॅलो. हाल थोडंसं घे ना बरं, थोडंसं घे. अपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. अपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे. रती माईके दुखाते जनिते. रती माईके दुखाचे जनिते. रती माईके दुखाते जनिते. रती माईके दुखाचे जनिते. नाही आदि अंती अवसानी. नाही आदि अंती अवसानी. नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुल्या ऐसे. अविनाश करी आपुल्या ऐसे. अविनाश करी आपुल्या ऐसे. अविनाश करी आपुल्या ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे. लावी मना पिसे गोविंदाचे. लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणेची सरे. तुका म्हणे का मरणेची सरे. तुका म्हणे एका मरणेची सरे. म्हणे का मरणेची सरे. उत्तम चिवरे कीर्ती मागे. उत्तम चिवरे कीर्ती मागे. उत्तम चिवरे कीर्ती मागे. ये रती माईके दुखाते जनिते. माईके दुखाचे जनिते. ये रती माईके दुखाते जनिते. रती माईके दुखाचे जनिते. नाही आदि अंती अवसान. नाही आदि अंती अवसान. नाही आदि अंती अवसानी. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार जय खुमाये. जय विठोबार खुमाये. विठोबार जय जय विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुख नोय. तेने बिना जीवा सुख नोय. कीर्ती माईके दुखाची जनती. कीर्ती माईके दुखाची जनती. तेने बिना जीवा सुख नोहे. तेने बिना जीवा त्याला इफेक्ट द्या जरा. सुख नोहे. कीर्ती माईके दुखाची जनती. कीर्ती माईके दुखाची जनती. नाही आदि अंती अवसानी. नाही आदि अंती. वा. नाही
नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान बसाने ये राती माई के दुखाचे जनाती ये राती माई के दुखाचे जनाती ठाला विठ्ठल 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 विनोडा गेम द्या विठ्ठल विठ्ठल आवाज मोकळा करा असा विठ्ठल विठ्ठल ठाला ठाला विठाला 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 विठ्ठल 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 ठाला विठाला विठाला विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवीत चला वाजवा टाळी. विठ्ठल 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 विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावळराम बाबा महाराज महाराज की जय. हलो विठ्ठल ठीक आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे. येरती माई के दुःखाते जनिती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुल्या ऐसे, अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिउरे कीर्ती मागे. येरती माई के दुःखाते जनिती, नाही आदि अंती अवसानी. थोडे मॉनिटर ठेव माझ्यासाठी, माझ्या फक्त माईकचे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माई के दुःखाते जनिती, नाही आदि अंती अवसाने. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिराम मृदंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथाजर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुगपाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे इरती माई के दुःखा ते जनिती नाही आदि अंती अवसानी. थोडे कमी करा, दूरचे रिप्लेक मारतात म्हणून कालच्या सारखं सांगतो तुम्हाला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे इरती माई के दुःखा ते जनिती नाही आदि अंती अवसानी. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा आपल्या सर्वांना जेणेकरून सुख कसं मिळेल हे अत्यंत तळमळीने सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अतिशय गोड आणि प्रासादिक अभंग आहे. टाळकऱ्यांच्या सुद्धा पाठ्यातला असेल आणि ऐकणाऱ्या माणसांच्या सुद्धा अभंग परिचयाचा असेल असं मला वाटतं. इफेक्ट कमी करा थोडासा. असा अतिशय सोपा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. कीर्तनाची वेळ जरी 10 ते 12 छापली असेल तरी कीर्तनाला सुरुवात मात्र 11:15 वाजता झालेली आहे आणि आता 15 मिनिटं त्यातली निघून गेली. आता 11:30 पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. का झाली, कशामुळे झाली याची कारण मीमांसा शोधित बसू नका. जे गेलं त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा विचार करावा. बरं का? आयुष्याचं पण तसंच आहे. गेलेल्या आयुष्याचा विचार करण्यापेक्षा जेवढं आहे ते वर्तमान काळामध्ये त्याचा विचार आपण करावा. उशिरा सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला, पण बरोबर वेळेमध्ये मी कीर्तन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजची ही नैमित्तिक सेवा आहे. या ठिकाणी आमचे परममित्र गेले अनेक वर्षाचे ज्यांचे आमचे घराण्याचे सलोख्याचे संबंध आहेत असे आमचे एकनाथ शेठ भोईर यांचे ज्येष्ठ बंधू गोवर्धन दादा भोईर यांचं देहावसन होऊन आज 13 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या या 13व्याचा उत्तर कार्याचा विधी या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. दिलीप आणि शंकर अशी त्यांची 2 मुलं. अकस्मात त्यांचं देहावसन झालं कारण हा मृत्यूलोक आहे आणि मृत्यूलोकामध्ये मरण हे अटळ आहे. याचं नावच मृत्यूलोक आहे आणि मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे इथली जी ठरलेली काही भगवंताची मर्यादा आहे ती आयुष्य मर्यादा भोगून त्याने आपल्या सगळ्यांचा निरोप घेतलेला आहे. जन्म नावाच्या पर्वतावरती उगम पावलेली आयुष्य नावाची गंगा, ध्यान देऊन ऐका जरा. जन्म नावाच्या पर्वतावरून उगम पावलेली आयुष्य नावाची गंगा, जीवन नावाची गंगा ही मृत्यू नावाच्या सागराला मिळते. याच्यामध्ये नवल नाही. जसं नदी समुद्राला मिळते तसं आयुष्य नावाची गंगा सुद्धा मृत्यूला जाऊन मिळते. ज्याने पहिला श्वास घेतला त्याला जन्म म्हणतात आणि शेवटचा श्वास सोडला त्याला मृत्यू असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो हो. पहिला श्वास ज्या दिवशी घेतला त्याला जन्म म्हणतात. शेवटचा श्वास ज्या दिवशी सोडतो माणूस त्याला मृत्यू असं म्हणतात. आणि म्हणून मृत्यू अटळ आहे. जातसही ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचतु महर्षी. श्रीमद भगवद्गीता.
जातसही ध्रुव मृत्यू. जी वस्तू उत्पन्न झाली त्या उत्पन्न झालेल्या वस्तूचा शेवट होणं याच्यामध्ये काही नवल नाही. औषधाची बाटली असते, त्याच्यावरती 2 तारखा असतात. एक तारीख असते ज्या दिवशी ते औषध बनलं, त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चर डेट. ज्या दिवशी औषधाची निर्मिती झाली त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चर डेट, त्या दिवशी औषध बनलं. आणि ज्या दिवशी ते औषध संपणार आहे त्याला म्हणतात एक्सपायर डेट. अशा 2 तारखा असतात त्याच्यावरती. एकाने शोधून बाटली आणली, तर म्हणलं आमच्या बाटलीवर एकच तारीख आहे म्हटलं. मी म्हटलं पण त्याच्या खाली वाक्य काय लिहिले ते वाच ना. उत्पत्तीपासून फक्त 6 महिने वापरायची. तारीख नसेल तरी खाली लिहिलंय त्यांनी. जी तारीख लिहिलेली आहे तिथून पुढे फक्त 6 महिने वापरा, त्याच्यानंतर वापरू नका, असा त्यांनी तुला सल्ला दिलाय. त्या औषधाच्या बाटलीवरती मॅन्युफॅक्चर डेट आहे, एक्सपायर डेट आहे, हे तुम्हाला व्यवहारातलं सांगतो. तसं माणसाला जरी त्याची मॅन्युफॅक्चर डेट म्हणजे जन्माची तारीख माहीत असेल, एक्सपायर डेट जरी त्याच्या कपाळावर लिहिली नसेल, तरी मात्र तो दिवस, ती तारीख त्याच्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणार. जोपर्यंत आयुष्य तेथे जिने असणे कीजे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगावं लागतं. एकदा आयुष्य संपलं की मग मात्र आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. त्याला मृत्यू असं म्हणतात. आणि म्हणून मरण याच्यामध्ये काही नवल नाही. याच्यामध्ये काय नवल आहे? जन्माला आलो, जगलो, वाढलो, हे जसं नवल नाही तसं जीवनामध्ये अपरिहार्य असलेली घटना घडणं याच्यामध्ये काही नवल नाही. जर समजा जगामध्ये बाकीची माणसं मेलीच नसती आणि आपणच जर समजा मेलो असतो तर ते नवल ठरलं असतं. ज्या अर्थी जगामध्ये इतकी माणसं मेली, कोण कोण मेली? पीर मरे, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी, 9 भी मर गए, 10 भी मर गए 1788, 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. पीर मेले, पैगंबर मेले, जपी तपी सन्यासी मेले, हकीम मेले, रोगी मेले. तुम्हाला सांगतो देवाचे अवतार झाले. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, येथे आले अवतार, येरते पामर जीव किती. जीव किती. येथे नाही उरो टाळ. अवतार, येरते बोला. पामर जीव किती, येरते पामर जीव किती. हो 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 वा. येथे नाही उरो आले अवतार. इथं माणसं म्हणतात येरते पामर. आपण पामरामध्ये मोडतो. आपण सगळे पामर आहोत. जगामध्ये एक वर्ग आहे महापुरुषांचा, एक वर्ग आहे जे ईश्वरी अवतार होते त्यांचा. जगामध्ये सामान्य माणसं मरतात, महापुरुष जातात आणि देवादिकांचे अवतार झाले तेही संपले. जेवढे अवतार झाले ईश्वराचे ते तरी आहेत का मृत्यू लोकात? नाही. आणि म्हणून परत एकदा त्याची दुरुक्ती करतो, लक्ष देऊन ऐका. मरणं याच्यामध्ये नवल नाही. फक्त मी मरणार आहे हे विसरणं हे नवल आहे. आश्चर्य काय? मरणं नवल नाही, फक्त मी मरणार आहे याचा विसर पडणं हे नवल आहे. एखाद्या माणसाला विचारलं तुमचं कसं काय चाललंय? बरं चाललंय म्हटलं, मस्त, आमचं छान चाललंय. आता जेवण पण चांगलं चालतं, मला झोप पण मस्त लागते, काही टेन्शन नाही आपल्याला. मग तो असं उत्तर देतो का जसं काय तो अमर झालेला आहे. आता काही टेन्शन नाही आपल्याला म्हटलं, बिलकुल टेन्शन नाही. आपण त्याला म्हटलं आमका तमका गेला, तुला कळलं का? हो हो मला कळलं म्हटलं गेला ते. तसं आपल्याला काही टेन्शन नाही.
हे माऊलीने सांगितले 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या, अत्यंत मनापासून सांगतात माऊली. आहार निद्रेची उजरी रोग निवांत जोवरी तोवरी न करी मृत्यू चिंता. काय शब्द आहेत? आहार निद्रेची उजरी रोग निवांत जोवरी तोवरी न करी मृत्यू चिंता. तुम्हाला जेवण चांगलं चालतं, रोग तुमच्यापासून थोडेसे दूर आहेत, म्हणजे तुम्ही अमर झाले असं कोणी समजू नका. ज्या अर्थी एवढी माणसं गेली, आपण सुद्धा जाणार आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, एक वाक्य आहे ना, ती वाक्य थोडंसं फक्त मोबाईल बंद ठेवा जरा. एक वाक्य अत्यंत म्हणजे मनाला दुःख देणारं वाक्य आहे. काही माणसांचं असं आपण म्हटलं की बा मरणाची आठवण आहे का तुम्हाला, ते म्हटले आम्ही काय पाप केले आम्ही मरायला. म्हणजे दुष्कर्म करणारी माणसं मरतात असं त्यांचं म्हणणं आहे. बिलकुल नाही, हे डोक्यातून काढून टाका. मृत्यू न पाहे गुणदोष करीत नाश तात्काळ, नाथ महाराज म्हणतात. तो गुणदोष बघत नाही. ज्या दिवशी दिवस आला त्या दिवशी तुम्हाला जावं लागणार म्हणजे लागणार. तो फक्त संधीची वाट बघतो का मला संधी कधी सापडते ती. मला सांगा, जर दोष केलेली दुष्कर्म केलेली माणसं जर मरत असतील आधी, तर प्रश्न विचारला माऊलीने, गोवर्धन काका येतो ना आवाज? आवाज येतो ना? हो. आईच्या पोटामध्ये जो बाळ आहे, त्या आईच्या पोटामधल्या बाळाने काय दोष केलाय सांगा भाऊ, काय त्याची चुकी आहे? पण आईच्या पोटामध्ये असलेली बाळ सुद्धा आईच्या पोटातल्या पोटामध्ये मरतात की नाही? मृत्यू उदराची परिवरी गर्भगोशी, आईच्या पोटामध्ये असलेला बाळ सुद्धा बरं का पोटातल्या पोटामध्ये मरतो, तुम्ही बघितलं असेल. आणि म्हणून ज्या दिवशी मृत्यू आला त्या दिवशी त्या मृत्यूला सामोरं जावं लागतं. तिथं हालचाल करून चालत नाही. आणि जरी हालचाल केली तरी त्याचा काही फायदा होत नाही. तुम्ही ठरवलं मला मारायचंच नाही, तुमच्या हातात आहे का? नाही, आपल्या हातात काहीच नाही. आपण परतंत्र आहे. जन्माला येणं आपल्या हातात नाही, जीवनामध्ये सुख दुःख भोगणं आपल्या हातात नाही, आणि मरणं तर आपल्या हातात बिलकुल नाही. तिन्ही गोष्टी आपल्या हातात नाही. आणि म्हणून मरण अटळ आहे. आता पंढरपूरला समजा इथून माणसं बस घेऊन गेली, पंढरपूरला माणसं बस घेऊन गेल्यानंतर पंढरपूरला बस पोचली का त्या बसमधला मुख्य माणूस म्हणतो चला रे पंढरपूर आलं. म्हटला काय म्हणतो? पंढरपूर आलं. आता पंढरपूर आलं म्हणजे काय? पंढरपूर कुठं लांब होतं का? पंढरपूर तिथंच आहे, तुझी बस तिथपर्यंत पोचलेली आहे. पंढरपूर कुठून बाहेरून नाही आलं. तसं मरण तिथंच आहे, फक्त तुम्ही त्या मरणापर्यंत पोचता. लक्षात ठेवा, आज ना उद्या आपण तिथपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला ना, एक शब्द ऐकत राहा, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी येतानाच आपण तो मृत्यू आपल्या सोबत आणलेला आहे. हा देह जै पासोनी झाला तै पासोनी मृत्यू लागला, जेवी सापे बेडूक धरला लवण मिशे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशीच तो मृत्यू आपल्यासोबत जन्माला आलेला आहे बरं का. आणि तो आपल्याला हळूहळू हळूहळू आता आपला तो ग्रास करतोय आपला तो. लक्षात ठेवा, माणसं रोज मरतात, पण रोज मरतात माणसं, पण पूर्ण मात्र मरतात त्याला आपण मरण म्हणतो. मला सांगा, आता आपल्या आयुष्यातले 25 वर्ष गेले, आता ते गेलेले 25 वर्ष परत येतील का? नाही. माणसं त्याला वाढदिवस म्हणतात, चला फुगे फोडा म्हटला, फटाकडे फोडा. अरे तू वाढला का कमी झाला त्याचा विचार कर ना तू, बरं का. आयुष्य निमाले याची ग्लानीची नाही, माऊली म्हणतात. आयुष्य गेलं याचा विचार करीत नाही. वाढदिवस साजरे करतात माणसं वेड्यासारखे. 50 वर्ष तुमचे गेले ते परत येतील का? तुम्ही अर्धे मेले. 75 वर्ष गेले ते परत येतील का? नाही, तुम्ही 75% मेलेले आहेत. 90 वर्ष तुमची गेली, आता ती परत येऊ शकत नाही, तुम्ही 90% मेले, फक्त 10% तुम्ही शिल्लक आहे. आणि आज ना उद्या तो दिवस आपल्या वाट्याला येणार म्हणजे येणार. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, याशी काळवा खाईल, याशी काळवा खाईल, याची काळोबा खाईल, याची काळोबा खाईल, काळबा याची काळोबा खाईल, याची काळोबा खाईल. हे देह जाईल जाईल, याशी काळवा खाईल, याशी काळवा खाईल, याशी काळवा खाईल. देह जाईल जाईल, याची काळोबा खाईल,
जाईल याशी काळवा खाईल. हा जाईल एक दिवशी, याला काळ खाणार आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी माणसं विसरले तरी चालतील, पण मी मरणार आहे याचा विसर पडता कामा नाही. मरणाची कारे नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. लक्ष देऊन ऐका. दोन गोष्टी जीवनामध्ये विशेषत्वाने विसरायच्या नसतात. एक देवाला विसरू नका, आणि दोन आपलं मरण कधी विसरू नका. ज्यांनी जन्माला घातलं, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पेया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कबीरजी म्हणतात, इतकं चांगलं शरीर तुला ज्या परमेश्वराने दिलंय, त्या शरीरामध्ये भगवंताने अशी एक वस्तू दिली की त्याचा कधी नाश होऊ शकत नाही. कधीतरी थोडासा बारकाईने विचार करायचा, कधीतरी अंतर्मुख होऊन माणसाने विचार करायचा, अंतर्मुख व्हायचं माणसाने कधीतरी. मी जन्माच्या आधी नव्हतो, मेल्यावर नसणारे एवढं चांगलं शरीर त्या परमेश्वराने माझं बनवलंय. इतरांपेक्षा मी खरंच वेगळा आहे म्हणून. आणि इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत बघा जरा. त्यांनी डोळे दिले, कान दिले, हे आपण लोकांना सांगतो, पण जे कुणीच देऊ शकत नाही ते त्यांनी तुम्हाला दिलंय. डोळे दिलेत, नाक दिले, कान दिले, हे आपण लोकांना सांगतो देवाने दिले म्हणून. पण त्या शरीरामध्ये अशी एक वस्तू दिली का ती वस्तू देण्याची कोणाची, खरं सांगू का, एकच शब्द बोलतो, लायकी नाही कोणाची देण्याची, अवकातच नाही कोणाची ती वस्तू देण्याची. मेलेल्या माणसाला परत जिवंत करण्याची कोणाची ताकद आहे का? कोणाची नाही. त्या शरीरामध्ये त्यांनी चेतना घातलेली, जीव घातलेला आहे. जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. बस, त्यांनी तुमच्या शरीरामध्ये चेतना घातलेली आहे, जीव तुम्हाला दान दिलंय त्या परमेश्वराने. म्हणून त्या देवाला विसरू नका कधी. आणि नंबर 2, एक मरण विसरायचं नाही. ज्याने आईच्या पोटामध्ये आपली काळजी घेतली, जन्माला आल्यानंतर तो आपली काळजी घेतो. मी काल सांगितलं डोंबिवलीच्या कीर्तनामध्ये, हे होते स्पीकरवाले ती तशी, ही सगळी माणसं होती काल ती तशी. काही माणसं म्हणतात आम्ही मेहनत करतो, आम्ही कष्ट करतो, आमचं शरीर आम्ही झिजवतो पोट भरण्यासाठी, आणि तुम्ही कीर्तनकार म्हणता का देव आम्हाला पोचतो म्हणून. कायच्या काय सांगू नका म्हटलं, असं चाटा मारीत जाऊ नका तुम्ही. आम्ही जर घरामध्ये झोपून राहिलो तर आमचं पोट आम्ही भरू शकतो का? त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. तुम्ही मेहनत करता, कष्ट करता, धावपळ करता, 12 तास राबता, तुम्ही जेवायला तुम्हाला फुरसत नाही, पण तुमच्या अंगामध्ये कष्ट करण्यासाठी लागणारी ऊर्जा, चेतना, ती ऊर्जा म्हणजे माझा परमात्मा आहे. आणि ज्या दिवशी तो त्याची ऊर्जा काढून घेईल ना, त्या दिवशी तुम्ही काहीच करू शकत नाही. हे लक्षात ठेवा, काहीही करू शकत नाही तुम्ही. काही माणसांना डोळे असतात पण बघू शकत नाही, समजायचं त्याची ऊर्जा काढून घेतली, चेतना काढून घेतली. काही माणसांना पाय असतात पण चालू शकत नाही, समजायचं त्यातली चेतना भगवंताने काढून घेतली. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये लागणारी चेतना म्हणजेच ईश्वर आहे, ईश्वराची ताकद. त्याला विसरू नका, मरण विसरू नका. जी माणसं मरण विसरली त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. ज्यांनी मरणाची आठवण ठेवली त्यांच्या जगण्यामध्ये अर्थ आहे. एक दिवशी मला जायचं या जगातून, एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी सुद्धा आपण कसं जगावं हे काही दुसऱ्या माणसाने शिकवायची गरज नाही. मी एक गंमत बघितलेली आहे, स्मशानभूमीत माणसं दुसऱ्या माणसाला पेटवायला गेली का तिथं माणसं जेवढी शहाणी होतात ना, तेवढी घरी आल्यानंतर माणसं शहाणी होत नाही. बघा तुम्ही, बरोबर ना बुवा? तिथं पत्र्याच्या शेड खाली माणसांची चर्चा बघा ना तुम्ही, ती कशी चर्चा असते. काय नाही, सगळा फुकट आहे, सगळा इथंच राहणार आहे. याला संतांच्या भाषेत, याला वेदांताच्या भाषेमध्ये म्हणतात जिहासा वैराग्य. वैराग्य 2 प्रकारचं आहे, एक जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. जिज्ञासा वैराग्य जे उत्पन्न झालं का कधी ते नष्ट होत नाही, त्याला जिहासा वैराग्य म्हणतात, जिज्ञासा वैराग्य म्हणतात. आणि जिहासा वैराग्य उत्पन्न पण होतं, लगेच नष्ट होतं. ते मुलांनी अपमान केला म्हणून बाप पंढरपूरला जायला निघाला, मुलांनी अपमान केला म्हणून घर सोडून चालला. आता बाप घर सोडून पंढरपूरला चालला, ही वार्ता कळली मुलांच्या आईला की तो माझा पती पंढरपूरला चालला म्हणून. ती तशीच घरातून बाहेर आली आणि ती म्हणायला लागली, कुठं चालली? पंढरपूरला. हो, पंढरपूरला चालू. का? पोरं उलटी बोलली म्हणून.
ती म्हणते देवानी एक नाही, दोन नाही, 4 पोरं दिली. काही लोकांचं लग्न आपल्यासोबत झालं, म्हातारी झाली माणसं, पण त्यांना मूल नाही झालं, काही झालं नाही, नवस पिवस करून तरी सुद्धा 4 मुलं झाली. ती तुमच्या डोळ्यामध्ये खुपतात. माणूस आहेस का कायच म्हटली. एरवी तुला पंढरपूरला जबरदस्तीने पाठवतो, जात नाही. आता तू मधल्यामध्ये पंढरपूरला चालला, झालं काय तुला? बरं का, जीभ दाताने चाविली तरी कुणी 32शी पाडिली. पोरं आपली आहेत ना, आपल्या पोराने आपल्या मांडीवरती घाण केली म्हणून कुणी मांडी कापतो का? जरा शहाणा हो असं म्हटल्याबरोबर पिशवी खाली ठेवतो आणि खाटेवरती उताना पडतो. बरोबर ना बुवा? जितक्या वेगाने पंढरपूरला चालला होता तितक्याच वेगाने तो मागे फिरला. जिहासा वैराग्य, लक्षात ठेवा. तसं स्मशानात दुसऱ्या माणसाला पेटवायला माणसं गेली की तेवढ्यापुरती माणसं शहाणी होतात. मला कधी कधी वाटतं आता ह्यो बुवा होतो का काय करतो. आम्ही त्या दिवशी एका माणसाच्या अंत्यविधीला गेलो. तिथे एक माणूस होता अत्यंत खतरनाक, म्हणजे विचार त्याचे वेगळे होते, पण तो तिथं सांगत होता. बरं का, असं वाटतं म्हटलं आता घरी जाऊच नाही, कारण कधीतरी इथे यायचंच आहे आपल्याला. बघा कसे विचार आहेत त्याचे. स्मशानात माणसं गेली का तिथे गेल्यानंतर माणसं चांगली वागतात. याच्या मागं सुद्धा एक आध्यात्मिक कारण असं आहे की स्मशान ही ज्ञानाची भूमी आहे. कळलं ना, ज्ञानाची भूमी आहे. तिथं कसाही माणूस जावं तरी तो शहाणा होतो. शंकराचं वास्तव्य तिथं शंकराचं वास्तव्य, आणि म्हणून तिथं गेली की माणसं ज्ञानी होतात. बघा, पण माणसाला जर ज्ञानी व्हायचं असेल तर माणसाने कुठे गेलं पाहिजे? कुठं? जाऊन बघा फक्त तुम्ही रोज. ज्ञानी व्हायचं असेल तर माणसाने स्मशानात गेलं पाहिजे असं हे म्हणतात. पण तिथं जर तुम्ही रोज गेले तर गावातली माणसं तुमच्यावर लक्ष ठेवतील. दशरथ बुवा लक्ष ठेव, हल्ली तो स्मशानात जास्त जायला लागलेला आहे, तो काहीतरी शिकतो, काहीतरी करतो असं म्हणतील लोक तुम्हाला. मग स्मशानात रोज गेले तर माणसं तुम्हाला नावं ठेवतील. मग एक वाक्य सांगतो, स्मशानात रोज जाऊ नका, पण दिवसातून एक वेळ फक्त स्मशानाची आठवण काढायची. मला जायचंय, मुझे वहां पर एक दिन जाना है. एक हिंदी गाणं ऐकलं, आणि ते गाणं ऐकल्यानंतर मला पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो जी गाणी असायची त्याच्यामध्ये संतांच्या अभंगाचा समावेश असायचा. संतांच्या अभंगाचा. आता काय गाणी तुम्हाला सांगतो. अरे 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 अरे, ते आता एका चित्रपटामध्ये ते गाणं आलंय, त्याच्यावरती आक्षेप घेतला चांगल्या माणसांनी, पण काही अशी नालायक माणसं आहेत का ते म्हणतात ते गाणं बरोबर आहे. म्हटले ते लोक, काय अर्थ आहे त्या गाण्यांमध्ये? पूर्वीच्या काळामध्ये गाणी होते, तुमच्या काळामध्ये काका बघा त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. अर्थ त्या गाण्यांमध्ये थपटा करे वाला. कोई लाख करे चतुराई रे कर्म का, लेख मिटे ना रे भाई. भोग तो ना घडे संचिता वाचून तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या अभंगाला अनुसरून ते गाणं आहे. हो, हे जुनं गाणं आहे. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. नको वाजवा आता. कितना बदल गया इंसान. अर्थभरित गाणं आहे. हो, एकदा आम्ही असं गाणं ऐकलं ना, ते गाणं असं हृदयामध्ये असं घर करून बसलं. ते ये जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. ज्या दिवशी तुला मृत्यू आवाज देईल, तुझी इच्छा नसताना तुला घराच्या बाहेर जावं लागणार आहे. म्हणून बाकी सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. तुम्ही ठरवलंय, आणि मृत्यू विसरायचं असं तुम्ही ठरवलंय ते चुकीचं आहे. बाकी सगळं विसरा, पण मी मरणार एवढं ध्यानात ठेवायचं. तुकाराम महाराज मरण विसरलेल्या माणसाला प्रश्न विचारतात, मरणाची का रे नाही आठवण. 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 संचिताचा धन लोभ घेवा, संचिताचा धन लोभ घेवा. मरणाची का रे नाही आठवण. मरणाची का रे नाही आठवण. साधना
मरणाची कार्य नाही आठवण मरणाची कार्य नाही आठवण संचिताचा धन लोभ घेवा संचिताचा धन लोभ घेवा संचिताचा धन लोभ घेवा मरणाची कार्य नाही आठवण संचिताचा धन लोभ हेवा संचिताचा धन लोभ हेवा संचिताचा धन लोभ लोभ घेवा काही काही प्रश्न म्हणजे उत्तर असतात प्रश्नाची. काही प्रश्न म्हणजे त्या उत्तर असतात. लक्षात ठेवा. काही माणसं एखाद्याला म्हणतात ना, तू काय समजतोस रे, ही त्या माणसाच्या वागण्याचं उत्तर आहे. प्रश्न विचारलाय. तू असं वागतोस म्हणजे तू स्वतःला समजतोस काय, हा प्रश्न म्हणजे त्या माणसासाठी उत्तर आहे. तुकाराम महाराजांनी एका माणसाने विचारलं, देव कुठे आहे? त्यांनी त्याला प्रतिप्रश्न विचारला, चाले हे शरीर कोणाचे सत्य? हा प्रश्न म्हणजे उत्तर आहे त्याचं. तसंही तर हा प्रश्न विचारला त्यांनी, तुला मरणाची आठवण का नाही हे मला सांग पहिल्यांदा तू. आणि म्हणून मरणाची आठवण ठेवावी याच्याकरताच ही कीर्तनं असतात खऱ्या अर्थाने. आमच्याकडे एक पद्धत आहे आमच्या भागामध्ये की कुणीही माणूस जरी गेला, त्याचा मृत्यू झाला, तर तिथं भजन करण्याची पद्धत आहे. कुणी जाऊ तिथं भजन करण्याची पद्धत आहे. एका माणसाने मधल्या काळामध्ये त्या भजनावाल्यांनाच काही 2-4 गोष्टी सुनावल्या. ते गेले, आपलं साहित्य घेऊन भजनाला बसले. तिथं तो भजनावाल्या त्या गेलेल्या माणसाचा मुलगा आला, म्हटला साहित्य उचला आणि पहिले घरी चालायला लागा. ते आले सांगत, म्हटले तुम्ही सांगता तिथं भजन करा, आणि त्या माणसाने आमचा अपमान केला. मग मी तिथं गेल्यानंतर त्याला विचारलं, काय रे बाबा, तू त्यांचा अपमान का केला त्या भजनवाल्यांचा? ते म्हटले, त्यांना इथं बोलावलं नव्हतं कोणीतरी, ते भजनाला इथं आले. कारण ना, आमचे वडील काही इतके म्हातारे नव्हते का तिथं भजन करावं म्हणून. म्हणजे माणसाने डोक्यामध्ये असं ठेवलं की म्हातारी माणसं गेली तर भजन करायचं आणि तरुण गेली तर करायचं नाही. माझा एक प्रश्न आहे, जर तरुण माणसं मेली तर तुम्ही भोजन केल्या वाचून राहता का? जेवण केल्या वाचून राहता का? म्हणजे जवान माणसं गेली तर जेवण चालतं पण भजन चालत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. मग आता आपल्याकडे पद्धत आहे, ती भजनाची पद्धत आहे. ते प्रेत स्मशानापर्यंत जाईपर्यंत ते भजन गाण्याची पद्धत आहे. ऐका पुढं. 13व्याच्या दिवशी प्रवचन करणं, 10व्याच्या दिवशी प्रवचन करणं ही पद्धत आहे. लोक विचारतात हे का करायचं म्हणून, कशासाठी करायचं हे भजन. जेवढी पण जिवंत माणसं आहेत ना, त्या प्रेत यात्रेच्या मागे चालणारी, त्या प्रेत यात्रेच्या मागे चालणाऱ्या प्रत्येक माणसाला आठवण राहावी का मी पण मरणार आहे आणि माझी सुद्धा अशी अंत्ययात्रा निघणार आहे. मग माझ्या अंत्ययात्रेच्या वेळेला भजन करणारी माणसं आहेत, मग त्यांना सुद्धा चांगलं भजन करता आलं पाहिजे. बघा, आणि अभंग पण त्यावेळेला कुठले घेतात, ते अभंग वेगळे असतात. ते इतर भजनातले अभंग वेगळे, आणि अंत्यसंस्काराच्या वेळेला जे म्हणजे भजन असतं त्याचे अभंग वेगळे. तुम्हाला त्यातले 2-3 फक्त नमुने सांगतो, 2-3 फक्त अभंग सांगतो त्यातले. उचललं रे उचललं खांद्यावर प्रेत, उचललं लगे एकमेकाला खून करतात, घे रे अभंग, थापटाक वाळा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, जवर होतो तुमच्या गावी, आता कृपा सो द्यावी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची या उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आलिया संसारा उठावे ग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा. आद्य हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, काय आहे.
तेथे मनुष्याचे काय आहे. परिमळ गेली या ओस पुळ देती आयुष्या शेवटी क्षण क्षणाची करावा विचार करावा. तुम्हाला खोटं सांगत नाही, पण ते भजन त्यावेळेला करणारी माणसं असतात ना, त्यावेळेला नुसती वाट बघतात आम्हाला संधी कधी सापडते. असं आहे. ते आमच्यासारख्या माणसाला संधीच देत नाही त्यावेळेला. परवा एकाने अभंग घेतला त्या दिवशी. आपणासाठी बांधिले घर आपण गावाच्या बाहेर. म्हटलं हा अभंग आहे कुठं? तर म्हटलं आमचे बाबा गायचे पूर्वी म्हणून मी गातो म्हटलं. म्हणजे बरेचसे अभंग तिथे गाथ्यातले नसतात, माथ्यातले असतात तिथं अभंग. मग आता मला सांगा, हे अभंग कुणासाठी गायलेले आहेत? गेलेल्या माणसासाठी गायलेले अभंग आहेत. त्याला काय भजनाचा फायदा होणार आहे? त्याला काही भजनाचा फायदा होणार नाही. जे त्या प्रेताच्या मागे चालतात ना, त्यांच्यासाठी ते अभंग आहेत. जो झोपलेला आहे त्याच्यासाठी ते अभंग नाही. त्याला काय भजन कळणार आहे त्याला? एक दिवशी एका माणसाची अंत्ययात्रा चालली होती आणि त्या अंत्ययात्रेच्या मागे चालणारी माणसं भजन करीत होती. कबीर महाराज तिकडनं आले ते आणि ते म्हटले, काय रे काय करता? म्हटले भजन करतोय. म्हटले भजन करताय? बरं का करता भजन? म्हटले हा गेलाय म्हणून भजन करतोय. म्हटले आम्ही. मग तो गेला, मग तुम्ही का भजन करता? त्याला करू दे ना भजन. ते म्हटले तो कसा भजन करेल? गेलेला माणूस कधी भजन करतो का? मग गेलेला माणूस भजन करीत नाही ना, हे लक्षात ठेवा. म्हणजे जेवढी भजन करतात ती जिवंत आहेत आणि भजन नाही करीत ती गेलेली असं समजायचं. म्हटले कबीर महाराज. म्हटले संतांच्या सहज बोलण्यामध्ये किती मोठा अर्थ असतो लक्षात आला असेल तुमच्या आता. मग अंत्ययात्रेच्या वेळेला केलेलं भजन हे जिवंत माणसांसाठी आहे. 10व्याला केलेलं प्रवचन हे जिवंत माणसांसाठी आहे. 13व्याचं कीर्तन हे जिवंत माणसांसाठी आहे. आपल्यासाठी ही कीर्तन प्रवचन आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी मरण या विषयावरती बोलता बोलता बरं का आपण सगळे त्या मरण या विषयाचं चिंतन करायला लागले की आपण खरंच बरं का मरणार का? त्याच्यामध्ये शंका नाही. बघा, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. ज्या अर्थी पंजा गेला, आजा गेला, बाप गेला, एवढी माणसं गेली, त्या अर्थी आपण सुद्धा जाणार, याच्यामध्ये शंका नाही. विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला या शेवटच्या उत्तर कार्याच्या प्रसंगी दिलीप भाऊ आणि आमचे बरं का शंकरदादा या ठिकाणी आलेले आहेत. आपला विषय असा होता, काय होता विषय आपला? मरण विषय होता. ज्या अर्थी एवढी माणसं गेली त्या अर्थी आपण सुद्धा जाणार, याच्यामध्ये शंका नाही. मग तुकाराम महाराजांना विचारलं, का हो महाराज मरण अटळे? ते म्हटले अटळ आहे. पण मरण जरी अटळ असलं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराज म्हटले, लोक म्हटली सांगा महाराज पटकन, 12 वाजून गेले आता. मरण अटळ आहे, पण मरण जरी अटळ असेल तरी मी सांगतो तसं जर तुम्ही केलं तर तुमचं मरण सुद्धा आनंददायी ठरेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जगातून जरी गेले तरी तुमची कीर्ती शिल्लक राहील. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे. वा वा, तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे बोला बोला बोला. एका
मरणारी माणसं आहेत त्या मरणाऱ्या माणसांनी महाराजांना प्रश्न विचारला. आम्ही सगळेच मरणार, सगळेच मरणार, काही शंका नाही, सगळे मरणार याच्यामध्ये. एकदा एका कीर्तनकाराने सांगितलं का इथं सर्वच माणसं बसले तेवढी मरणार आहेत. लोक रडायला लागली. हो, या गावातली सगळी माणसं मरणार असं सांगितलं. सगळी रडायला लागली. पण तिथे एक आजी बसली होती, ती हसत होती मोठमोठ्याने. आजीला विचारलं, आजी बाकीची माणसं रडतात, तू का हसते? ती म्हटली, मी पाहुणे आली म्हटली या गावामध्ये. मी पाहुणे आलेली. म्हणजे जे पाहुणे आले ते तसेच राहतील आणि गावातले ते जातील असं नाही, सगळे जाणार. मग जेवढी जगातून जाणारी माणसं आहेत म्हणजे आपण सगळे मरणार यांच्यामध्येच आहोत, आपण काय अमर नाही. तुकाराम महाराज म्हटले, मरणार याच्यामध्ये शंका नाही, पण लक्षात ठेवा मी सांगतो तसं जर केलं तर जगामध्ये तुम्ही नसला तरी मात्र जगामध्ये तुमची कीर्ती शिल्लक राहील. नुसती कीर्ती नाही शिल्लक राहणार, तर उत्तम कीर्ती शिल्लक राहील तुमची. बर, खऱ्या अर्थाने काही माणसं आज आपल्यामध्ये नाही, पण ती माणसं आपल्यामध्ये नसली तरी त्यांचं कर्तृत्व एवढं महान आहे का ती माणसं आपल्यामध्ये आहेत असा आजही आपल्याला भास होतो. आणि काही माणसं जिवंत आहेत तरी माणसं विचारतात, आमका तमका गेला का हो, दिसत नाही हल्ली तो कुठं. जिवंत असून सुद्धा माणसं म्हणतात तो मेला का. आणि काही माणसं मेलेली तरी माणसं म्हणतात ते दिसत नाही हल्ली. खऱ्या अर्थाने त्यांच्या जगण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. एक वाक्य सांगतो, ज्याचं जगणं चांगलं ना ती माणसं मरून सुद्धा जिवंत असतात. म्हणून महाराज म्हणतात तुमची कीर्ती जगामध्ये शिल्लक राहील आणि तुम्ही जगातून गेले की तुमच्यासाठी माणसं अश्रू ढाळतील, अश्रू. कबीरा जब हम आए, कबीरा जब हम आए, जग हसे हम रोए. आपण जन्माला आलो, लोक हसत होती आणि आपण रडत रडत जन्माला आलो. माणसं पेढे वाटीत होती, साखर वाटीत होते, आनंद उत्सव साजरा करीत होते. कबीरा जब हम आए, हम हसे जग रोए. आपण जन्माला आलो, आपण रडतो, जग हसतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. तेव्हा माणसं हसली ना, पण तुम्ही असं चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगा की शेवटी जाताना आपण हसत हसत मरावं आणि जगाने आपल्यासाठी अश्रू ढाळावे. कबीरा जब हम आए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हसी जग रोए. आणि म्हणून आपण जरी जगातून गेलो तरी माणसं आपल्यानंतर रडली पाहिजे. आज संत त्या काळामध्ये गेले, पण आजही संतांची आठवण काढली तरी माणसांचे डोळे भरून येतात. येतात की नाही डोळे भरून. ज्ञानेश्वर महाराज विषय काढला की माणसं ढसाढसा रडतात. लक्षात ठेवा. सावळाराम महाराजांचा विषय काढला की डोंबिवलीतले सगळे माणसं नाही, पण त्यांचे जेवढे अनुयायी आहेत ते सगळे माणसं रडतात. का? त्याचं कारण आहे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मग आता कीर्ती आमची शिल्लक राहावी याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, बाकी काही करू नका, फक्त तुम्ही देव आपलासा करा. देव जर आपलासा केला तर त्या कारणाने तुम्हाला सुख मिळेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. वा वा वा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक
रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा जय जय विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये टाळ 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 जय जय हरी जय जय हॅलो हॅलो हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हो बारकुमार जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा विठोबा रखुमाये आपुला तो एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नोहे एरती माई के दुःखा ते जनिती नाही आदी अंत्यावसानी आपण सगळे जगातून जाणार आहे या विषयावर आतापर्यंत बोलत होतो. मग आता जगातून जाणाऱ्या माणसाने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, आम्ही का सुखासाठी प्रयत्न करू नये का, असं तुमचं म्हणणं आहे का? महाराज म्हटले, मी सांगतो तेवढं ऐका तर खरं. पहिल्यांदा तुम्ही सुखासाठी, तुम्हाला सुखाची इच्छा आहे आणि सुखासाठी प्रयत्न करता, पण इच्छा आणि प्रयत्न असून पण तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला सुख मिळतं का? नाही मिळत ना. मग याचाच अर्थ जिथं तुम्ही प्रयत्न करता तिथं सुख नावाची वस्तूच नाही. परत एकदा ध्यान देऊन ऐका. दोन गोष्टी एकत्र आल्या का माणूस काही पण साध्य करू शकतो. कुठल्या गोष्टी? एक इच्छा प्रबळ पाहिजे माणसाची, इच्छा, मला हे करायचंच आहे, इच्छा प्रबळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे. इच्छा आणि प्रयत्न घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता एवढं मोठं विमान आकाशात उडतं, प्रयत्नाचं फळ नाही. एवढासा खडा तुम्ही फेका असं वरती, तरंगू शकत नाही, खाली पडतो तो खडा. सोडा, तुमची छत्री सुद्धा तुम्हाला सांभाळता येत नाही. छत्री पावसाळ्यातली. एवढं मोठं विमान हजारो किलोचं वजन घेऊन आकाशामध्ये उडतं. प्रयत्न केले त्यांनी, अभ्यासाचे निबळे एके गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोले यांना कोण पाळू शकतो का? पण प्रयत्नाने त्यांना सुद्धा सर्कसमध्ये माणसं पाळतात. त्यांना जेवणामध्ये पडलेलं विष सुद्धा माणसं पचवू शकतात. तुम्ही प्रयत्न करू नका बरं का, नाही तर कराल काही प्रयत्न भलत असेल ते. विष की आहारी पडे की समुद्री पायवाट जोडे, विष सुद्धा माणसं काही पचवतात. काय करू शकत नाही माणसं इच्छा आणि प्रयत्नाने. सामान्य घरातला माणूस, समजा एक सामान्य घरातला माणूस, APJ अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात. इच्छा आणि प्रयत्न आहेत. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे, इच्छा पाहिजे आणि प्रयत्न पाहिजे. नुसतं मला हे करायचंय ते करायचंय बोलून माणूस कधी होत नाही, प्रयत्न केले पाहिजेत. मग आज आपल्याला सुखाची इच्छा नाही का? मला सांगा, जगामध्ये माणूस दाखवा का त्याला सुखाची इच्छा नाही? लहान त्याला पण सुख, तरुण त्याला पण सुख, म्हातारा त्याला पण सुख, खाटेत पडला त्याला पण सुख, स्त्रीला सुख, सर्वांना सुख पाहिजे. कीर्तनकार बुवाला सुख, टाळकऱ्यांना सुख, माळकऱ्याला सुख, बिना माळकऱ्याला सुख, पुढं बसले त्यांना, खुर्चीत बसले त्यांना, कानाकोपऱ्यातून मजा बघतात त्यांना, सर्वांना सुख पाहिजे. सुख कुणाला नको आहे? सर्वांना सुख पाहिजे. सुख सर्वायुरुच्छते. आणि सुखासाठी का माणसं प्रयत्न करीत नाही का? किती प्रयत्न करतात माणसं सुखासाठी. एकच वाक्य सांगतो, सुखासाठी माणसं एवढे धडपडतात का धड पडेपर्यंत माणसं धडपडतात. किती? धड पडेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत माणसं धडपडतात. पण ऐका, शेवटच्या श्वासापर्यंत माणसं धडपडतात, पण जीवनामध्ये सुख मिळत नाही. माणसं म्हणतात, मग आमच्याकडे सुख नाही का? आहे, पण ते उद्या टिकेल याची शाश्वती कुठे आहे? आज तुम्ही सुखी आहे, पण उद्या तुम्ही सुखी राहिल याची शाश्वती नाही ना. म्हणून जीवनामध्ये जे सुख दुःख मिश्रित आहे त्याला सुख कसं म्हणता येईल? मुलाच्या लग्नामध्ये नाचून शिट्या फुकणारा जेवढा खुशीमध्ये नाचतो ना, पण तोच बँडवाल्यांचे पैसे द्याल्यानंतर
बरं का, त्याच्या जीवावर येते ती गोष्ट. आता मी पैसे घेतो, तो रडतो, मग लोकांना सांगतो. मुलाच्या लग्नामध्ये मग लाईटिंग करायला हाऊस वाटते, पण लाईटचं बिल भरायला किती जीवावर येतं त्याच्या. दुःख मिश्री सुख आहे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. यही संस्पर्शाच्या भोगात दुःख येऊन येव ते अद्यंतवंत कोणते तेशुना रमते बुधा. संसारामध्ये भेसळ सुख आहे, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करता तिथं आतापर्यंत कोणी सुखी झाला नाही. आपला पंजोबा, आजोबा, बाप हे कोणी सुखी झाले तर आपण कसे काय सुखी होऊ. ज्यांचं आधी लग्न झालं त्यांना विचारा सुख आहे का, तो म्हणतो काही तथ्य नाही, बरं का. ज्यांचं आत्ता झालंय 6 महिन्यापूर्वी त्यांना विचारा, तो म्हटला काही तथ्य नाही. आणि पुढे होईल त्यांना काही वर्षांनी विचारा. एक गोष्ट मी नेहमी सांगतो का, ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला एक वेडा, बरं का, भिंतीला कान लावून उभा होता. डॉक्टर तिकडनं आला, पेशंट तपासून बघतो तर ह्या वेड्याने भिंतीला कान लावलेला आहे. परत डॉक्टर तिकडनं आला, अर्ध्या तासांनी बघतो तर त्याचा कान भिंतीलाच लावलेला आहे. मग डॉक्टरनी पण कान भिंतीला लावला. काय ऐकतो हा माणूस, जरा बघू आपण. आणि 5 मिनिटं ऐकल्यानंतर डॉक्टरला कसलाच आवाज आला नाही. मग त्यांनी त्याला विचारलं, काय रे, कधीपासून बघतो तुला, 1 तास झाला भिंतीला कान लावून उभा आहे, काय ऐकतोस म्हटला. मी आता कान लावला, मला अजून आवाज आला नाही कसला, तू काय ऐकतोस. त्या वेड्याने डॉक्टरच्या कानाखाली मारली जोरात एक अशी. मूर्ख कुठला म्हटला. तो म्हटला मला मूर्ख बोलतोस तू, काय चुकलं माझं. तो वेडा म्हटला मी 1-2 तास झाले भिंतीला कान लावलेलं आहे, अजून मलाच कसला आवाज आला नाही तर तुला 5 मिनिटात कसा काय आवाज येईल म्हटला. मला 2 तास झाले तर कान लावलो आहे, अजून मलाच कसला आवाज नाही आला तर तुला कसा 5 मिनिटात येईल आवाज. तसं ज्या माणसांचं आयुष्य अख्खं प्रपंचात गेलं त्यांना सुख मिळालं नाही तर आपल्याला कुठं मिळणार आहे. आहे सुख पण ते तात्पुरतं सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला सुखाची अपेक्षा आहे त्यांनी फक्त एक करा, देव आपलासा करा. देव आपलासा करा, बरं का. देव आपलासा केला की सुख मिळेल, बस. आत्मसुखाचा अनुभव घ्या, बाकी काही करू नका. देव तुमच्यापासून लांब नाही तो तुमच्या जवळच आहे, त्याचा अनुभव घ्या. तुम्ही त्याला बाहेर नका शोधू, अंतर्मुख होऊन त्याला आपलासा करा, सुख मिळेल तुम्हाला. तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या सगळ्यात दुःख देणार आहेत. येरते माईक दुःखा त्याच्या नीती नाही आधी अंत्यावसानी. अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. भगवंताचं चिंतन कर, अंतर्मुख हो. परमात्मा तुला ते अंतकरणातलं सुख तुला नक्की प्रदान करील याची मला खात्री आहे, महाराज म्हणतात. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नोहे. अभंगाच्या फक्त शेवटच्या चरणाचा थोडासा अर्थ सांगितला आणि सेवा पूर्ण करतो. ही 13व्याची सेवा आहे, ही काही सप्तातली सेवा नाही तर वाढवायला. म्हणून वेळ संपलेली आहे, पुढचा विधी अजून शिल्लक आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझं एक नैमित्तिक कीर्तन होतं, म्हणून ते वेळेत पूर्ण करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली टाळी टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तनाची सेवा पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी ज्यांच्या निमित्त कीर्तनाची सेवा होती ते स्वर्गीय गोवर्धन बुट्ट्या भोईर, अर्थात आमच्या एकनाथ भोईर यांचे मोठे बंधू, साई भक्त एकनाथ भोईर यांचे ते मोठे बंधू आहेत. आणि त्या घराण्याशी गेले अनेक वर्षाचे सलोख्याचे संबंध असल्या कारणाने आमचेच नाही तर इथंची सर्व क्षेत्रातली माणसं उभी आहेत, बसलेली आहेत, या सर्वांचेच त्या कुटुंबाशी संबंध आहेत. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी माझ्याकडे हा कीर्तनाचा योग प्राप्त झाला. मी परत एकदा सांगतो, आज त्यांच्या उत्तर कार्याच्या प्रित्यर्थ आपण आलेलो आहोत. उद्या आपल्या उत्तर कार्याच्या प्रित्यर्थ माणसं जमणार आहेत. तेव्हा आपल्या उत्तर कार्याच्या दिवशी किमान कीर्तनकाराला 2 शब्द चांगले बोलता आले पाहिजे, याच्याकरता आपण आपलं जीवन चांगल्या मार्गामध्ये व्यतीत करावं. आज त्यांच्या पश्चात त्यांचं संपूर्ण कुटुंब, अर्थात त्यांची 2 मुलं, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना, त्यांची नातवंड, या सगळ्यांवरचं खऱ्या अर्थाने पितृछत्र त्यांच्या डोक्यावरचं हरपलेलं आहे. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आता मरण ज्याला आलं त्याला फक्त आपण श्रद्धांजली वाहू शकतो, बाकी दुसरं आपण काय करू शकतो, आपल्या हातात तरी काय. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. मेलेल्या माणसासाठी जिवंत माणसं रडतील, पण दुसरं करू काय शकतात ते. पण एक दिवशी रडणारी माणसं सुद्धा मरतील, म्हणून त्या रडणाऱ्या माणसांनी मरणाची आठवण ठेवावी, असं समर्थ रामदासांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आमचे दिलीप भाऊ शंकरदादा या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा त्यांनाही देखील म्हणजे पितृछत्र हरपल्याचं दुःख त्यांना सुद्धा अतीव झालेलं आहे. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण संपत्ती मिळवायची आणि ती वाडवडिलांनी खऱ्या अर्थाने भोगायची, याच्यामध्ये मुलाला खरा आनंद असतो. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा खाण्यापिण्याचे दिवस येतात, आपल्याला खरं आशीर्वाद देण्याची वेळ त्यांची येते, तेव्हा ते निघून जातात. याच्यापेक्षा दुसरं दुःख काय. म्हणून त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळी मंडळी सहभागी आहोत. शेवटची विनंती, माणसाने माणसासारखं जगा, संगत चांगल्याची करा. जाता जाता एवढंच सांगेन, लोक म्हणतात संत व्हा, कोण म्हणतो देव व्हा. पण संत आणि देव होणं तेवढं सोपं नाही, म्हणून माणूस व्हा आणि माणसासारखं जगा. आज या ठिकाणी किती माणसं, देवासारखी माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. आमचे गोवर्धन भगत साहेब, माझ्या लहानपणापासून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा आम्हाला आहे. गावगावचे न्याय निवाडे मिटवण्याची प्रेरणा खरी आम्हाला ही या माणसांपासूनच मिळालेली आहे. म्हणून कीर्तन करीत असताना प्रत्येक गावामध्ये शांततेचं प्रस्तर राहावं, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. आज गोवर्धन भगत साहेब या ठिकाणी आहेत, परिसरातील टाळकरी वर्ग या ठिकाणी आहे, मृदंगाचार्य, सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पुनराम देतो. आपल्या सगळ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जागेवरती उभं राहा असं मी म्हणणार नाही. फक्त 2 मिनटं सर्वांनी भजन करा आणि आपल्याला मिळालेलं पुण्य फक्त त्यांना अर्पण करायचं, ही त्यांना श्रद्धांजली असते. जिथं आहेत ना तिथं सर्वांनी भजन करा. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण कृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले पुरे वेळ वाकुळे उतरे, अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हा नाही विचारिला जे कारम्या फुला, क्षमा अपराध महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा रांगावाय पैकी करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. राजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत, मन वेदला माझा आरती ज्ञान राजा, लोकले ज्ञान जगी गीता जनती कोणी, अवतार पांडुरंग, नाम ठेवे ज्ञानी आरती दान राजा, प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन, मस्तक ठेवले आरती दान राजा, महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत, म्हणून वेदाला माझा आरती दान राजा, आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती, दाखवे आरती तुकाराम, राघवी सारथ पाषाण तारिणे कसे तुकोबार, बंदर जिले आरती तुकाराम, तुका तुळणे से रामा तुकाशा, मनोज रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती, पाय राघवे आरती तुकाराम, गणपती शरण डोळ्याने बाई आनंद मागणे ते तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांची निर्भीक मज देश आणि तुका काही नम, तुका म्हणे आता उदार तू होय मध्ये ठेवी पायी या संतांची संतांची निर्विहित मध्ये दे आणि तुझं काही माव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव